एकनाथ खडसे यांची भाजपमध्ये घर वापसी होणार आहे आणि त्यावरून अंजली दमानी यांनी हल्लाबोल केलाय। ज्यांच्यावर भाजपने घोटाळ्याचे आरोप केले तेच एकनाथ खडसे भाजपमध्ये जाणार आहेत। याआधी अजित पवार, अशोक चव्हाण, छगन भुजबळ हे सुद्धा भाजपमध्ये गेले अशा तिखट शब्दामध्ये सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानी यांनी हल्लाबोल केला आहे आणि खडसे यांच्या पुन्हा भाजपमध्ये प्रवेशावर ही प्रतिक्रिया दिलेली आहे। त्यांच्याशी याविषयी बातचीत केली आपले प्रतिनिधी भूषण शिंदे यांनी। एकनाथ खडसे पुन्हा एकदा आता भाजपमध्ये जाणार आहेत, पुन्हा एकदा स्वगृहीच परतणार आहेत आणि हे सगळ्यात पहिलं ज्यांनी सूचित केलं, ज्यांनी संकेत दिले ते म्हणजे अंजली दमानी या सामाजिक कार्यकर्ते आपल्यासोबत त्या स्वतः जोडले जात आहेत। ताई, खूप सारं स्वागत। तुम्हीच म्हटलं होतं की साधारण 1 महिनाभरापूर्वी की एकनाथ खडसे हे भाजपमध्ये पुन्हा जाणार आहेत आणि त्यांनी सध्या संकेत दिलेला आहे, जाहीर ते आता सध्या वक्तव्य करत आहेत की पुन्हा ते स्वगृही परतणार आहेत। कसं पाहता या पुन्हा त्यांच्या या प्रवासाकडे? नाही, कसं आहे, आज तर सगळ्या माध्यमांनी सगळा सकाळपासून सपाटाच लावलाय ते जाहीर करण्याचा आणि आता असंही जाहीर होत आहे की त्यांना नुसतं भाजपतच नाही घेणार आहेत, त्यांना आता राज्यपाल पद पण देणार आहेत। म्हणजे मला तर असं वाटतं की आता भाजपनी सगळे उरली सुरलेली लाज पण सोडून दिलेली आहे। आधी त्यांनी ज्यांच्या विरुद्ध भ्रष्टाचाराचे आरोप केले त्या अजित पवार अगदी ते बैलगाडीभर पुरावे घेऊन गेले होते, फडणवीस आणि तावडे स्वतः त्या अजित पवारांना आधी घेतलं, तटकरेंना घेतलं, प्रफुल्ल पटेल घेतलं, भुजबळ घेतलं आणि आता उरले सुरलेले खडसे सुद्धा जर त्यांना त्यांच्या पक्षात अशी गरज लागत असेल तर का यांना ह्या लोकांची गरज लागते? जर मोदींनी खरोखर खूप चांगलं काम केलं असं जे ते म्हणतात आणि त्यांना 400 पार वगैरेचे नारा देतात, मग ही भ्रष्ट मंडळी यांना कशासाठी लागते? आणि त्यात अशा व्यक्तीला राज्यपाल बनवणं म्हणजे त्यांना इम्युनिटी मिळवून देणं हे अतिशय लज्जास्पद काम आज भाजप करतंय आणि मला जेवढं झेपेल तेवढं मी नक्कीच त्यांच्या विरुद्ध, त्यांच्याच नाही या सगळ्यांविरुद्ध मी डेफिनेटली लढणार आहे। दिशा काय असेल? मी लवकरच ते जाहीर करेनच, येत्या काही दिवसातच। कॅमेरामन निकेशसह भूषण शिंदे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।